नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी प्रश्नमंजुषा। या प्रश्नमंजुषेतील आपले किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। प्रश्न क्रमांक 1, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ए 1725, बी 1720, सी 1730, डी 1715। योग्य उत्तर बी 1720। प्रश्न क्रमांक 2, अहिल्याबाई होळकर कोणत्या राज्याची राणी होती? ए माळवा, बी इंदोर, सी पुणे, डी वाराणसी। योग्य उत्तर ए माळवा। प्रश्न क्रमांक 3, अहिल्याबाईंचे पती कोण होते? ए तानाजी मालुसरे, बी खंडेराव होळकर, सी बाजीराव पेशवा, डी मल्हारराव होळकर। योग्य उत्तर बी खंडेराव होळकर। प्रश्न क्रमांक 4, अहिल्याबाई होळकरांनी रियासत चालवताना कोणता गुण विशेष ठेवला? ए युद्ध कौशल्य, बी धार्मिक सहिष्णुता, सी शास्त्रज्ञांसाठी संरक्षण, डी सर्व पर्याय बरोबर। योग्य उत्तर डी सर्व पर्याय बरोबर। प्रश्न क्रमांक 5, अहिल्याबाईंचे गव्हर्नर कोण होते? ए पेशवा, बी मराठा सरदार, सी त्यांनी स्वतः स्वराज्य चालवले, डी ब्रिटिश राज। योग्य उत्तर सी त्यांनी स्वतः स्वराज्य चालवले। प्रश्न क्रमांक 6, अहिल्याबाई होळकरांनी प्रमुख धार्मिक आणि सामाजिक काम कोणते केले? ए मंदिराची पुनर्रचना, बी रस्ते बांधणे, सी सार्वजनिक पाणी व्यवस्था, डी सर्व पर्याय बरोबर। योग्य उत्तर डी सर्व पर्याय बरोबर। प्रश्न क्रमांक 7, अहिल्याबाई होळकरांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? ए 1795, बी 1797, सी 1800, डी 1788। योग्य उत्तर बी 1797। प्रश्न क्रमांक 8, अहिल्याबाई होळकरांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला? ए इंदूर, बी महेश्वर, सी पुणे, डी नाशिक। योग्य उत्तर बी महेश्वर। प्रश्न क्रमांक 9, महेश्वर शहराबाबत अहिल्याबाई होळकरांनी कोणते काम केले? ए किल्ला बांधला, बी गंगेवरील घाट आणि मंदिरांची पुनर्रचना, सी शिक्षण संस्थांची स्थापना, डी फक्त गावे विकसित केली। योग्य उत्तर बी गंगेवरील घाट आणि मंदिरांची पुनर्रचना। प्रश्न क्रमांक 10, अहिल्याबाई होळकर यांना महाशूर नारी असे संबोधले जाते का? ए हो, बी नाही, सी फक्त मराठीत, डी फक्त धार्मिक कार्यासाठी। योग्य उत्तर हो। प्रश्न क्रमांक 11, अहिल्याबाई होळकरांनी शिक्षणासाठी कोणते काम केले? ए शाळा सुरू केल्या, बी ग्रंथालय स्थापन केले, सी विद्यापीठ स्थापन केले,
डी. शाळा आणि ग्रंथालय दोन्ही. योग्य उत्तर डी. शाळा आणि ग्रंथालय दोन्ही. प्रश्न क्रमांक 12. अहिल्याबाई होळकर यांचा संबंध खालीलपैकी कोणाशी होता? ए. पेशवाजवळ सल्लागार, बी. मराठा साम्राज्याशी, सी. मुघल साम्राज्याशी, डी. ब्रिटिश हुकुमशाहीशी. योग्य उत्तर बी. मराठा साम्राज्याशी. प्रश्न क्रमांक 13. अहिल्याबाईंच्या काळात महेश्वरचा आर्थिक विकास कसा झाला? ए. व्यापार केंद्र म्हणून, बी. केवळ कृषी क्षेत्र, सी. फक्त धार्मिक केंद्र, डी. विकास नाही. योग्य उत्तर ए. व्यापार केंद्र म्हणून. प्रश्न क्रमांक 14. अहिल्याबाई होळकरांनी कोणत्या जाती धर्माचा भेद न करता शासन केले? ए. फक्त ब्राह्मण, बी. फक्त मराठा, सी. सर्व जाती धर्म, डी. फक्त हिंदू. योग्य उत्तर सी. सर्व जाती धर्म. प्रश्न क्रमांक 15. अहिल्याबाईंच्या नावाने आज कोणत्या पुरस्काराची स्थापना झाली आहे? ए. भारतरत्न, बी. अहिल्याबाई पुरस्कार, सी. महाराष्ट्र रत्न, डी. गांधी शांती पुरस्कार. योग्य उत्तर बी. अहिल्याबाई पुरस्कार. प्रश्न क्रमांक 16. अहिल्याबाई होळकरांचा वारसा मुख्यतः काय मानला जातो? ए. युद्ध कौशल्य, बी. धर्मशिक्षण आणि प्रशासन, सी. संगीत, डी. कला. या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.